लोकसभेतील पराभवानंतर भाजपकडून आता सगळे सोयरे आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जोरदार हालचाली सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेच्या मराठा नेत्यांची बैठक होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। या संदर्भामध्ये दिल्लीत चर्चा करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याची सुद्धा माहिती आहे। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीआधी सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात येणार आहे। मराठा समाजातील रोषामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला 24 जागांचा फटका बसलेला आहे आणि या अनुषंगानेच आपण पाहतोय ही मोठी बातमी। मराठा आरक्षणासंदर्भात आपण पाहतोय सध्या एक मोठी बातमी हाती येते, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आणि म्हणूनच भाजपकडून सगळे सोयरे आदेशाच्या अंमलबजावणीसाठी आता जोरदार हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळते। आता लवकरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत भाजप आणि शिंदे सेनेच्या मराठा नेत्यांचीही बैठक होणार आहे आणि या संदर्भात दिल्लीमध्ये चर्चा करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याची ही माहिती मिळते। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीआधीच सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात येणार आहे। मराठा समाजातील रोषामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये महायुतीला 24 जागांचा फटका बसला होता आणि म्हणूनच विधानसभेआधी सगळे सोयरे संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत।